सुंदर ते ध्याना उभे विटेवले सुंदर ते ध्याना उभे विटेवले हो सुंदर ते ध्याना उभे विटेवले हो सुंदर ते ध्याना उभे विटेवले
एक पाहत सायिकाचे दहने एक पाहत सायिकाचे दहने सावध त्या गुणे कारण भार एक पाहत सायिकाचे दहने एक पाहत सायिकाचे दहने सावध त्या गुणे कारण भार मारहता देवा भयाता हासे मारहता देवा भयाता हासे जम काळायचे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी जीवी तुझी वरी वरी माते तुका म्हणे चित्त वाहते मार तुका म्हणे चित्त वाहते मार रायसे मग हालो रे एक पाहत सा एकाचे दहन एक पाहत सा एकाचे दहन एक पाहत सा एकाचे दहने एक पाहत सा एकाचे दहने सावधाचा गुण कारण भार सावधाचा गुण कारण भार मारहक देवा भवाट हासे मारहक देवा भवाट हासे सावधाच्या गुणे कारण सावधाच्या गुणे कारण मारहक देवा भयात हासे मारहक देवा भयात हासे सब काळ ऐसे झाले नाही जब काळ ऐसे झाले नाही जब काळ नव झाले ऐसे नाही जब काळ ऐसे झाले नाही जब काळ ऐसे झाले नाही जब काळ ऐसे झाले नाही जब
टाळी वाजवा मॉनिटरच्या सर्वांनी टाळी वाजवा. विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल टाळे वाजवा विठ्ठला भजन करा विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम विश्वगुरु मूर्तिनाथ सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी धर्मवीर संहाजी बोलो रे भाई एक पहा तसा एकाची दहने एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हेकारेन भा मारा हका देवा भयाट्टाहासी जव काळा आड ऐसी झाली नाही मरणाची तव गाठोडी पदरी जिते तोची वरी माप भरी मारा हका देवा भयाट्टाहासे जव काळा आड ऐसे झाले नाही तुका म्हणे धीग वाहती मार्ग तुका म्हणे धीग वाहती मार्ग अंगा आले मग हलून दे मारा हका देवा भयाट्टाहासे जव काळाड ऐसे झाले नाही. सर्वांनी टाळी वाजवा भजन करा इकडे तिकडे उभं राहू नका कीर्तनाकडे लक्ष द्या. विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या वेळ नसल्यामुळे आपल्याला म्हणून जरा एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारण भा मारा हका देवा भयाट्टाहासे जव काळाडाईसे झाली नाही. कैलासवासी कारभारी भिवाजी गोफणे या आजोबांच्या दशक्रियाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनाची सेवा आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी आमच्या मावशी रतनबाई आहेत. त्यांचे चिरंजीव दत्तूदादा आहेत. त्यांच्या कन्या अलकाताई आहेत आणि सगळा परिवार सगळे उपस्थित मायबाप श्रोत्यांच्या चरणी नमस्कार करतो. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि या अभंगामध्ये श्रीगुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. अभंग सहज साधा सोपा सगळ्यांच्या लक्षात येणार आहे. जास्त काही अवघड पेपर आजचा मी घेत नाही, लक्ष देऊन ऐका, वेळ कमी असल्यामुळे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगाद्वारे उपदेश करतात.
आणि या जगामध्ये आपलं चांगलं व्हावं हे संतांच्या शिवाय कुणाला वाटत नाही. लक्षात धरा. आपलं हित व्हावं, आपलं चांगलं व्हावं हे जगाच्या पाठीवरती फक्त एकाच विभागाला वाटतो आणि तो विभाग म्हणजे संत विठ्ठल विठ्ठल दशक्रिया विधीच्या निमित्तानं असणारी कीर्तनाची सेवा आहे म्हणून शेवटावरती जरा बोलून जाईल. लक्ष देऊन ऐका. आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत आणि या मृत्यू लोकामध्ये मृत्यू आतापर्यंत कुणाला चुकवता आला नाही म्हणून या ठिकाणाचं नावच खूप गोड आहे. याला मृत्यू लोक असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे, या मृत्यू लोकामध्ये केवळ आणि केवळ मरणारी लोक राहतात. याच मृत्यू लोकामध्ये जगाच्या बापानं अवतार घेतला आणि त्या भगवान परमात्म्याला सुद्धा मरावं लागलं. एर ते पामर जीव किती ते पामर जीव येथे नाही उराले अवतार, येथे नाही उराले अवतार, येथे बामार जीव किती. अनेक प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये तुम्ही ऐकले रामाचा मृत्यू कसा झाला, भगवान कृष्णाचा कसा झाला. आता जरा त्याच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद वाचतो ना, ही सगळी आपल्यावरती असणारी व्यासांची कृपा आहे. याच साठी जप याच साठी तप व्यास संकेत महाराजांनी पखवाज उतरवला. मंडपात आले आणि त्यांच्या सोबत आलेला त्यांचा विद्यार्थी त्यांना सांगितलं, गुरुजी छत्री घेऊ का? त्यांना विचारलं, कोण हा? ते म्हणले, हा आपला शिष्य आहे. म्हणजे शिष्याला गुरुची इतकी काय असली पाहिजे. नुसती शिष्याला गुरुची काळजी असून फायदा नाही, गुरुने सुद्धा शिष्याची काळजी केली पाहिजे. पण गुरु सुद्धा त्या लायकीचा पाहिजे की नाही. ऐका, महर्षी व्यास आणि त्या महर्षी व्यासांचा शिष्य दादा, त्याचं नाव आहे दास. ऐकताय ना तुम्ही? म्हणला नाही. महर्षी व्यास चिरंजीव आहे, परंतु त्या महर्षी व्यासांना वाटलं माझा शिष्य दास म्हणले याला आपण अमर करूया, याला आपण चिरंजीव करूया. पण अमर करायचं असेल, याला चिरंजीव करायचं असेल आणि याला जर मरून द्यायचं नसेल तर आपल्याला म्हणले नेण्याकरता येतं कोण? हा, जोरात बोला. यम. एवढं घाबरत काय सांगायचं? आपल्याला घ्यायला येतो तो यम. या महर्षी व्यासांनी काय केलं महाराज, त्या दासाला हातात पकडलं आणि ते यम लोकाला गेले. यम लोकाला गेले. यमानं नमस्कार केला. म्हणले, राम राम महर्षी, कसे आलात? म्हणले, काय नाही, हा माझा शिष्य आहे, याचं नाव दास आहे आणि म्हणले याला अमर करा. ते यमानं सांगितलं, अहो मी काय कामाचं माहिती का, मी दिल्या भाकरीचा आणि सांगितल्या कामाचा. बरेच जण आशेचे बरं का नवनाथ भाऊ, बरेच जण आशेचे, दिल्या भाकरीचे सांगितल्या कामाचे. म्हणले, मग तुम्ही काय करतात? मी फक्त गिराईक घ्यायला येतो. म्हणले, मग तुम्हाला घ्यायला पाठवतो कोण? म्हणले, आम्हाला घ्यायला पाठवते भवितव्य नावाची देवता. नीट ऐका. मग यमानं काय केलं, दासाला घेतलं, यम सोबत गेला आणि भवितव्य नावाच्या देवतेकडे गेले. आणि भवितव्य नावाच्या देवतेला महर्षी व्यासांनी सांगितलं, हा माझा शिष्य आहे, याचं नाव दास आहे, याला अमर करा, याला मरण यायला नको. आम्ही यमाकडे गेलो, पण यमानं सांगितलं मला चिठ्ठी भवितव्य नावाच्या देवतेकडून येते म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. त्यांनी म्हणले, तुम्ही बरोबर आले बरं का, तुम्ही बरोबर आले, पण माझा पण एक बाप आहे. म्हणले, कोण? म्हणले, काळ. मग आता दास, व्यास, यम, भवितव्य नावाची देवता हे काळाकडे गेले. डाव्याचं प्रवचन आहे म्हणून काळावरती बोलतो.
बसतील ना ते वल्ले झाल्यावर. विठाल 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 विठ्ठल विठ्ठल येणारच आहे. या सेडच त्याच्याकरता बांधलं पण माणसं त्याचा वापर करत नाही असं ते. विठाल विठाल विठ्ठल 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 कुठेही बसा पण कीर्तन ऐका बुवा. लक्ष द्या. काय सांगत होतो सांगा बरं. लक्ष द्या. महर्षी व्यासांनी दासाला हाताला पकडलं. यमाकडे गेले. यम, महर्षी व्यास, दास आणि भवितव्य नावाची देवता काळाकडे गेले आणि त्या काळाला सांगितलं हा माझा शिष्य आहे, याचं नाव दास आहे, याला अमर करा म्हणजे याला मरण यायला नको. काळाने सांगितलं ठीक आहे पण आपण याचं भविष्य बघूया. म्हणून त्यांनी चित्रगुप्ताला सांगितलं ह्या दासाची फाईल ओपन कर. ऐका बरं. दासाची फाईल म्हणून आपल्या फाईलमध्ये चांगलंच असावं जेणेकरून कुणीही ओपन केली तर अडचण यायला नको. विठाल विठाल मग त्या काळाने चित्रगुप्तांना सांगितलं अरे यांची फाईल ओपन करा. म्हणून त्या चित्रगुप्ताने या दासाचा हिशोब घेतला आणि त्या चित्रगुप्तानं वाचायला सुरुवात केली. ऐका. ज्या वेळेला महर्षी व्यासांच्या मनामध्ये दासाला अमर करण्याचा विचार येईल त्यावेळेला दास आणि व्यास हे यमाकडे जातील. यमदेवतेला दासाला अमर करण्याची विनंती महर्षी व्यास करतील. पण त्याच वेळेला महर्षी व्यास, दास आणि यम भवितव्य नावाच्या देवतेकडे जातील. भवितव्य नावाची देवता यम, व्यास आणि दास हे काळाकडे जातील आणि काळाकडे गेल्याच्या नंतर दासाला बाहेर त्या पारावरती बसवलं जाईल. आतमध्ये दासाला प्रवेश मिळणार नाही. त्यावेळेला काळ चित्रगुप्ताला दासाचं भविष्य वाचण्याची विनंती करील. त्यावेळेला चित्रगुप्त वाचू लागतो. त्यावेळेला असं घडेल ज्या वेळेला चित्रगुप्त वाचू लागतो त्यामध्ये असं लिहिलेलं असेल महर्षी व्यास आणि दास यम भवितव्य काळाकडे येतील. काळ चित्रगुप्ताला दासाची भविष्याची सगळी माहिती वाचायला सांगेल. त्यावेळेला बाहेर पारावरती दास मरून पडलेला असेल. हे जेव्हा महर्षी व्यासांनी ऐकलं पळत पळत त्या काळाच्या महालाच्या दरवाज्याच्या बाहेर जाऊन पाहिलं तर तिथं तो दास मरून पडलेला होता. ऐकताय ना तुम्ही कुणाबद्दल सांगतोय? महर्षी व्यास. त्यांचा शिष्य कोण? दास. आपला आहे का एवढा वशिला? ऐ आपला एवढा वशील आहे? जाऊ का आपण या मागं? काका नाही महाराज. जीवन हे क्षणभंगूर आहे महाराज. आणि म्हणून तुकोबारायांचे धाकटे बंधू कानोबाराय सांगतात क्षणभंगूर नाही भरवसा सावध तोडा माया काही न चाले मग गळा पडेल फासा पुढे हुशार आहे थोर ओळसा राम राम स्मरा राम राम स्मराधी तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबारायांचा हा वासुदेव प्रकरणातला प्रसिद्ध अभंग आहे. ते म्हणतात या देहाची क्षणाची सुद्धा शाश्वती देता येईन का? क्षणभंगूर नाही भरवासा. आणि म्हणून वारे सावध तोडा मायाशा. काही चालत नाही महाराज. कीर्तन करता करता यम आला मग काय थांबता येईल का? थांब एवढा अभंग होऊ दे. काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार आहे थोर ओळसा गा. म्हणून
राम राम स्मरा आधी. या अभंगामध्ये तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबाराय आपल्याला सावध करतात. त्या पंचतंत्रामध्ये नवनाथ महाराज अशी एक गोष्ट आलेली आहे. वाघ, कोल्हा आणि गाढव हे 3 मित्र असतात. कोण कोण? वाघ, कोल्हा आणि गाढव 3 मित्र असतात. आणि या तिघांनी मिळून एका हरणाची शिकार केली. दादा, हरणाची शिकार केली. आणि ती हरणाची शिकार केल्यानंतर त्या वाघाने गाढवाला सांगितलं, गाढवा एवढ्या वाटण्या कर. शक्यतो वाटण्या करायला तेच लोक असतात. मग गाढवानं वाटणी केली. ऐका, स्वतःच्या समोर घेतलं 3 किलो, वाघाच्या समोर घेतलं 5 किलो आणि कोल्याच्या समोर दिलं पावशेर. ऐकताय ना तुम्ही? सोमवारी आज बरं श्रावण महिन्यातला, फक्त ऐका. स्वतःच्या समोर 3 किलो, वाघाच्या समोर 5 किलो, कोल्याच्या समोर पावशेर आणि सांगितलं, सरकार उठा. आहो सरकार. ते म्हणले, काय वाटण्या झाल्या का? म्हणले हो. मग त्या वाघाने डोळे उघडले आणि गाढवाला वाघ बोलू लागला. संकेत महाराज म्हणले, का रे गाढवा, तू खातो का? लय महत्वाचा मुद्दा आहे बरं, अंडरलाईन दिस सेंटेन्स. गाढव मांस भक्षण करीत. माणसं मांस खातात तरी त्या गाढवाचा अपमान करतात आणि माणसाला गाढव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ऐका, म्हणले गाढवा तू खात नाही तरी पण तुला 3 किलो का घेतलं? वाघाला राग आला, गाढवाचं मुंडकं पकडलं, गाढवानं डोळे पांढरे केले, गाढव जागेवरती मेलं. हे सगळं कोल्यानं पाहिलं. आता वाघाने कोल्याकडे पाहिलं. म्हणले, कोले दादा, म्हणले बोला सरकार. म्हणले वाटण्या करा. कोला म्हणला, वाटण्या करायचा संबंध काय? म्हणले वाटण्या करायचा संबंध काय? म्हणले वाटण्या करायच्याच कशाला? मी एकटा आहे कोल्हा, मी आहे माळकरी, मी काय खात नाही. तुम्हाला काय खायचं खा, काय वाटायचं ते वाटा, माझं काही मत. पंचतंत्रात आलेली कथा आहे. दृष्टांत संपला. यातला सिद्धांत असा आहे, कोल्यानं गाढवाला मारताना पाहिलं. कोल्याने गाढवाला मारताना पाहिलं आणि कोल्हा सावध झाला. असे बरेच कोल्हे अजून गाळ्यात माळ नाही. असे बरेच कोल्हे अजून आळंदी कुठे माहित नाही. एक जण तर मला भेटला. म्हणलो बाबा अजून तर काय मी पंढरपूर पाहिलं नाही. म्हणलो पाहू सुद्धा नको, इंड्रियल पे पैसे मी देतो. विठाल विठाल सावध होण्याची गरज आहे. आणि शेवट कधी येईल याची काही शाश्वती देता येत. तुकोबाराय एक ठिकाणी म्हणतात, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा गोड झाला, गोड झाला. माझा आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. तुकाराम महाराजांचं प्रमाणे संकेत दादा. तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, गोड झाला. ऐका ना दादा, संतांना आपला शेवट जवळ आला हे कळतंय बरं का? आपल्याला कळतं का? बरं झालं आपल्याला कळत नाही, नाही तर दाव्याला लोक आले नसते. महाराज आज 4 वाजता शेवट होणार आहे, दाव्याला जाऊन करायचं का? ऐकताय ना तुम्ही? ही गावाचं काय नाव? बरं, ज्याचा शेवट झाला तो सांगायला येत नाही. या गावाचं नाव काय? वेल्हाळ. पलीकडे काय? सायखिंडी. नीट लक्ष देऊन ऐका. वेल्हाळ्यामध्ये सायखिंडीचा एक पाहुणा आला. वेल्हाळ्यामध्ये सायखिंडीचा एक पाहुणा आला. नाना हे कधे पण मग मी जरा पुढलं बोलतो, मला बोलू द्या, मला पैसे दिले पाहिजे. तुम्हीच बोलले हो, मग तुम्हालाच देतील पैसे. विठाल विठाल त्यांचा आणि माझा जवळून चांगला परिचय आहे. गाव बदलून घेऊ का? गाव घेऊ का तुमचं नाव? साईखिंडीचा पाहुणा वेल्हाळ्याला आला. गटार अमावस्येचा दिवस आहे. बरीच रात्र झाली. खिशात 1, पोटात 3 आणि निघाला.
पण त्यानं लहानपणापासून ऐकलं होतं. तो जो काहीतरी ते वैद्यकीय आहे ना, ते सायन्स काहीतरी, तिथं म्हणले त्या वडाच्या झाडाखाली भूत राहतो, हे त्यानं ऐकलं होतं. पण हा चाललाच डेअरिंग करून, कारण अंगात होती ना ती. परत तिथं गेल्यावर त्याला भीती वाटू लागली आणि इतक्यात त्याला समोर एक बॅटरी समजली. ते म्हणले बरं जाऊ द्या, मर्द्या जोडीदार भेटला. मग आवाज दिला, ओ काका थांबा ना काका थांबा ना. मग त्यानं याच्या तोंडावर बॅटरी लावली. म्हणले का हो, कुठले? म्हणले मी सायखिंडीचा. म्हणले तुम्ही कुठं चालले? म्हणले मी पण सायखिंडीला चाललो. बरं झालं, भेट द्या पुढी. यानं ऐकलं होतं पुढी द्यायची, पण चुना द्यायचा. काय गोष्टी रांगावल्या महाराज, हाणलं पाहिजे धरून या लोकांना. मग दोघं बोलू लागले आणि ते म्हणले का हो काका, तुम्हाला माहिती का, आणि या वेल्लाळ्याच्या रस्त्याला आणि सायखिंडीच्या मध्ये फाट्यावर वडाच्या झाडाजवळ म्हणले भूत असतंय, तुम्ही काय ऐकलंय का? ते म्हणले भूत असतंय का? नाही, मला कसं कळलं? म्हणले का बरं? म्हणले मला मरून फक्त 10 दिवस झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. सिद्धांत लक्षात घ्या. ज्याने सांगितलंय मला मरून फक्त 10 दिवस झाले, ज्याला सांगतोय तो सायखिंडीचा पाहुणा आहे. सांगायला सायखिंडी जाईल का? तसं आपलं मरण गोड झालंय असं कोणी सांगेल का? पण नाही महाराज, या साधू संतांनी मरण गोड करण्याकरता अट्टहास केला. याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस शेवटचा दिस गोड गोड. आपल्या या जगामध्ये एक महाभयानक महामारी येऊन गेली नवनाथ महाराज. त्या महामारीचं नाव तुम्हाला माहिती, मला माहिती, कोरोना. त्या काळामध्ये आपली कुणाची आई गेली, कुणाचे वडील गेले, कुणाचा भाऊ गेला, कुणाची बहीण गेली, कुणाची सासू गेली, कुणाचा सासरा गेला, कुणाची ननंद गेली, कुणाची जाऊ गेली, कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी गेली, कुणाची मैत्रीण गेली, कुणाची प्रेयसी गेली. इतकी सगळी मंडळी गेली. त्या काळामध्ये आपण असं म्हणायचो, कुणाशी भांडायचं, कुणाशी वैर करायचं, गोड राहायचं, कारण आपलं मरण कधी येईल सांगता येत नाही. आणि हीच गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लोकांची पाहिली का ही लोक मरणाला विसरली आहे. श्रीमद महाभारतामध्ये आलेली गोड कथा एका मिनिटात स्पर्श करून जाईल. धर्मराजाला तहान लागली. धर्मराजानं सहदेवाला सांगितलं, सहदेव जा मला पिण्याकरता पाणी आण. सहदेवानं हातामध्ये झारी घेतली. दूरवर त्याला निळशार सरोवर दिसलं. सरोवराच्या जवळ सहदेव गेला आणि दादाला तहान लागली म्हणून झारी भरून पाणी न्यायचं आहे, पण मलाही तहान लागली म्हणून त्याने हातात पाण्याची ओंजळ भरली. पाण्याला ओठ लावणार इतक्यात आवाज आला, सहदेवा थांब, पाण्याला स्पर्श करू नको. सहदेवाने विचारलं तुम्ही कोण? सांगितलं या सरोवराचा मी मालक आहे. म्हणले पाणी प्यायचे, मला तहान लागली, दादाला तहान लागली. म्हणले मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुला पाणी पिता येणार नाही. म्हणलं नाही का बरं? सांगा वांगीन टाइमपास गोष्टी सांगत नाही. सहदेवानं सांगितलं विचारा प्रश्न. त्यावेळेला त्या यक्षानं सहदेवाला प्रश्न विचारलं, सांग पाण्यापेक्षा पातळ काय आहे, जमिनीपेक्षा जड काय आहे, अग्नीपेक्षा ज्वलनशील काय आहे, काजळापेक्षा काळं काय आहे. असे 70-75 प्रश्न यक्षानं सहदेवाला विचारले. शेवटचा प्रश्न असा होता, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? सहदेवाला उत्तर देता आलं नाही. अगोचरपणा केला आणि पाणी पिण्याचा प्रयत्न केला. सहदेव जागेवर मृत पावला. पाय पाण्यामध्ये, उरलेलं शरीर कडेला आहे. सहदेव येत नाही म्हणून धर्मराजानं नकुलाला पाठवलं. नकुलानं आपला भाऊ मेलेला पाहिला, पण नकुलानं विचार केला हा मेला, याच्या मागे जाऊन जमणार नाही म्हणून पाणी प्यायचा प्रयत्न केला. तीच प्रश्न विचारली, पाण्यापेक्षा पातळ काय, जमिनीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा ज्वलनशील काय, काजळापेक्षा काळं काय, आणि या जगातलं आश्चर्य काय? नकुलाला उत्तर देता आले नाही. नकुलही मेला, सहदेव मेला, नकुल मेला म्हणून अर्जुन आला, अर्जुनही मेला म्हणून भीम आला, भीमही मेला. 4 भावंड येत नाही म्हणून बघायला धर्मराजा आला आणि धर्मराजानं 4ही भावंडांची प्रेत पाहिली. मी धर्माबद्दल बोलतोय, गावच्या पाटलाबद्दल नाही. ध्यानात धरा. धर्मराजानं 4ही भावंड मेलेली पाहिली, तरी धर्म पाणी प्यायला गेला. धर्माबद्दल बाता करतो आपण.
आपलंही असंच आहे. आपल्या घरातली आई मरते, बाप मरतो, आपण कुणी जेवण बंद केल्यावर बोट करा बरं. उलट जेवण बंद नाही, पंक्तीनं जेवतात, सगळ्या भाकरी एकत्र करतात, सगळ्या भाज्या एकत्र करतात, एकमेकांना आग्रह करून खाऊ घालतात, कडू घास काढ म्हणतात आणि 3-3 भाकरी खातात. कडू घास काढा म्हणतात. 8 तास लग्नाच्या पंक्तीत सुद्धा इतक्या गप्पा होते नाही. इतक्या ज्या ठिकाणी माणसं मेलेले असतात त्या घरात होतात ध्यानात. महाराज धर्मराजा पाणी पिऊ लागला. यक्षानं परत सांगितलं, धर्मा पाणी पिऊ नकोस, नाहीतर सहदेव, नकुल, अर्जुन आणि भीमासारखी तुझी गत होईल. मग धर्मानं विचारलं, कोण आहात तुम्ही? तिकडून पलीकडून आवाज आला, माय नेम इज यक्षा. आम्हाला धडा होता बरं हा 1997 साली 8वीला यक्षाच क्विज नावाचा. मग त्या यक्षानं सांगितलं, धर्मा माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, नाही तर मरशील. धर्मानं सांगितलं, धर्माला काय येत नाही सांगा. धर्मानं सांगितलं, बोला तुमचे प्रश्न काय. त्यावेळेला यक्षानं प्रश्न विचारले, जल से पतला कौन है, कौन है भूमि से भारी, अग्नि से तेज कौन है काजल से काली. धर्मराजानं उत्तर दिलं, जल से पतला ज्ञान है, पाप है भूमि से भारी, अग्नि से तेज क्रोध है, दाग है काजल से काली. ऐका, या जगामध्ये पाण्यापेक्षा पातळ एकच गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे ज्ञान. आणि ज्ञान हे माणसाला जगायला शिकवतं. आपण सुद्धा जगताना पाण्यासारखं जगलं पाहिजे. पाण्यासारखं म्हणजे कसं? ग्लासात गेलं पाहिजे का? पाण्यासारखं म्हणजे कसं? पाणी ज्या भांड्यात जाईल त्या भांड्याचा आकार पाणी धारण करतं. म्हणून पाण्याकडून ॲडजस्टमेंट, तडजोड नावाची गोष्ट शिकली पाहिजे. धर्मराजानं सांगितलं, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. जलसे पतला ज्ञान है, जमिनीपेक्षा जड माणसानं केलेलं पाप आहे. पाप है भूमी से भारी, अग्नीपेक्षा ज्वलनशील माणसाला आलेला राग आहे. अग्नि से तेज क्रोध है, आणि काजळापेक्षा काळं काय असा प्रश्न ज्या वेळेला विचारला, धर्मराजानं सांगितलं, काजळापेक्षा काळं आहे माणसाच्या चारित्र्यावर पडलेला डाग. विठ्ठल 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 विठ्ठल. इंग्रजीमध्ये एक सुभाषित आहे बरं का. तसा माझा विषय मराठीचा आहे, EMA म्हणल्यावर, पण इंग्रजीत एक सुभाषित आहे, तुमची धन गेली, संपत्ती गेली, जाऊ द्या, परत मिळवता येईल, पण एकदा चारित्र्य गेलं का परत मिळवता येत. समथिंग इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. समथिंग इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, बट कॅरेक्टर इज लॉस्ट. समथिंग इज लॉस्ट. चारित्र्य गेलं, सगळं संपलं. म्हणले काजळापेक्षा काळा माणसाच्या चारित्र्यावर पडलेला डाग आहे. कपड्याचा डाग धुण्याकरता अनेक प्रकारचे साबण आहे, पण चारित्र्याचा डाग धुता येत नाही. मग धर्मराजाला यक्षानं शेवटचा प्रश्न विचारला, सांग या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे. त्यावेळेला धर्मराजा सांगू लागला, प्रत्येक जण कधीतरी मरणार आहे, पण मी मरणार नाही, अशा आविर्भावामध्ये माणूस दररोज जगतो, हे या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. आता मी का व्हायना कीर्तनाला आलो, माझ्याकडे बघा, काय गॅरंटी आहे? 3 कार्यक्रम करून मला घरी जायचंय. हे 10 झालं का एक श्राद्ध, संध्याकाळी कीर्तन. 3 कार्यक्रम करून म्हणजे बरीच रक्कम घेऊन मला घरी जायचंय, पण ती रक्कम घरी घेऊन जाईल याची गॅरंटी आहे का? तरी रातचं कीर्तन घेऊनच ठेवलं. मग आताच गेलो, मग मला काय म्हणायचं येते तुमच्या लक्षात? म्हणजे मी कधीतरी मरणार आहे याची माणसाला आठवण नाही. आणि अशा लोकांकडे श्री गुरु तुकोबाराय म्हणतात, ए अरे ऐका ना, भर पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये माणूस मेला का त्या वेळेला गावातले असे पटाईत लोक असतात बरं का, घाई करणारे, आवरा 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 आवरा, गाडी गेली का लाकडं आणायला, आणि मग घाई करतात. भर पावसामध्ये माणूस मेला, पण त्याला असं म्हणतात का, जाऊ द्या उघडल्यावर जाळू. माझ्याकडे पहा, ते टायर आणतात. तुमच्याकडे कशी पद्धत मला नाही माहिती. टायर आणतात, टायर, आणि पेट्रोल काढतात. डिझेल सुद्धा नाही, डिझेल हळूहळू पेटतं, पेट्रोल काढतात. पण एकदाच त्याला, हे स्पेशल लोक असतात महाराज,
ते घागर फोडायला सुद्धा एक जण राहतो स्पेशल. हे आमच्या गावात एकदा अशी घटना घडली. आमच्याकडे एक न्हावी आहे, त्याच्याकडे ते फोडायचं काम राहतं घागर. एक दिवस तो नव्हता, मी होतो बाजनाला. लोक म्हणले पाटील या, म्हणले का व, म्हणले घागर फोडायची. आता बारीक टोस पाडायची आहे का मला माहीत नाही. माझ्या हातात दिला दगड, ते आलं म्हणले पाडा टोस, मी दिला ना ठणका. मग याच्याकरता स्पेशल लोक पाहिजे. आता हे सांगायची ती वेळ नाही, पण आठवलं म्हणून सांगतो. महाराज, अशी कितीतरी लोकांची प्रेतं आपण पेटवली, कितीतरी लोकांची प्रेतं आपण जाळताना पाहिली, तरी आपण सावध होत नाही. तुकोबारायांना आपली दया येते आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ए राजा, अरे कितीतरी लोकांची दहन तू पाहिली, एक पाहत सायेकाची दहने, एक पाहत सायेकाची दहने, एक पाहत सायेकाची दहने, एक पाहत सायेकाची दहने, एक एक पाहतासा एकाची दहने. शार्प करा आवाज माझा. एक पाहतासा एकाची दहने, असंच राहू द्या. सावध त्या गुन्हेगारीन व्हा. श्री गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कितीतरी लोकांची प्रेत जळताना पाहिली नानाजी, पण तुम्ही सावध का होत नाही? सावध त्या गुन्हेगारीन व्हा. हा सावधान शब्द लय महत्वाचा आहे बरं का. आता हा तुमचा हायवे आहे ना, नाशिक पुणा, या हायवेनं कितीतरी गाड्या एकमेकांना धडकतात आणि त्यातले लोक मरतात. समजा आपण दररोज प्रवास करणारी माणसं आहोत नवनाथ महाराज, दररोज आपल्याही समोर कितीतरी गाड्या जातात आणि ठोकतात आणि त्या गाड्यातले लोक मरतात. मग असं आपण पाहतो 2-4 किलोमीटर आपणही हळू चालवतो. येते लक्षात तुमच्या? तेवढ्या पुरतं तेवढं. एक दिवस तुम्ही अपघात पाहिला, घरी झोपलोच नाही, वाटेवर 3 तास बसलो, विठ्ठल 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 विठ्ठल. सकाळी परत धाव, परत गाडी 120च्या स्पीडने चालली. आपण दुसऱ्याला मारताना पाहतो, पण आपण सावध का होत नाही? श्री गुरु तुकोबाराय म्हणतात, स्पीकर पासून त्यांना बाजूला करा. तुम्ही इकडे सर का बसा, तुम्ही नाना बसा, तुम्ही इकडे बा, तुम्ही का हा, तुम्ही सावध का होत नाही? एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारीन व्हा. का तुम्ही सावध होत नाही? जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. का हो तुकोबाराय, जर आम्ही सावध झालो नाही तर काय होईल? तुकोबाराय म्हणले, अरे राजा सावध हो आणि त्या देवाला हाका मारा. मारा हाक देवा भयाट हात, 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 ओ मारा हाक देवा मारा हाक देवा
स्तोत्राच्या द्वितीय चरणामध्ये श्री गुरु तुकोबाराय सांगतात, मारा कदेवा भयाटहासे जव काळाडैसे झाले नाही, जव काळाडैसे झाले नाही, मारा कदेवा भयाटहासे. हो ऐका, आपल्याला जर ठेच लागले ना, ठेच नकळत आपल्या मुखातून आईचा धावा होतो. ठेच लागली, आई ग, कुणीतरी आपल्याला मारायला धावलं, आई. म्हणजे संकटामध्ये आपल्याला जशी माया आठवते ना, जसा आपण आईचा धावा करतो ना, जसा आईबद्दल आपण अट्टहास करतो ना, श्री गुरु तुकोबराय म्हणतात, मरणाच्या भीतीने तुम्ही देवाला हाका मारा, मारा हाका देवा, पण कशानं? भीतीनं. भय, जरा भीती वाटू द्या. आणि ती भीती, त्या भीतीच्या इशाऱ्याने, भीतीच्या दराऱ्याने तुम्ही अट्टहास करा. वासुदेवातलं प्रकरण. जर तुम्हाला शेवट गोड करायचा असेल, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, वासुदेवातलंच प्रकरण आहे. तुकोबराय म्हणतात, कान्होबाराय म्हणतात, काही थोडा बहुत लाग पाठ. मराठी शब्द कसे असतात बघा बरं. कान्होबाराय म्हणतात, काही थोडा बहुत लाग पाठ. आपल्याला पाठलाग शब्द माहिती आहे. त्या गाडीनं त्या गाडीचा काय केला? पाठलाग. पण कान्होबाराय म्हणतात, काही थोडा बहुत लाग पाठ. लागपाठ करा, पाठलाग करा. काही थोडा बहुत लाग पाठ. अजून काय करा? करा भक्ती, करा भक्ती भाव धरा बळकट. आपला भाव बळकट आहे का? श्रावण महिना लागला, घराघरात ज्ञानेश्वरी, घराघरात गाथा, घराघरात रामायण, घराघरात हरिविजय, घराघरात रामविजय, घराघरात पांडव प्रताप, घराघरात नवनाथ ग्रंथ. कुठपर्यंत? बैल पोळ्याची आमुषा येत नाही. एकदा बैल पोळ्याची आमुषा आली, बैलाला धरायला जसे 4 जण लागतात ना, तसे याला घरी आणायला 4 लागतात. विठ्ठल विठ्ठल काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट. आणि सगळ्यात महत्वाचं, तन मन ध्यान द्या लावणीया नीट. वा, परमार्थात काय काय पाहिजे दादा? तन. तन म्हणजे शेतातलं तण नाही बरं, तन म्हणजे शरीर. तन काका. त्यानंतर सांगितलं मन. आणि तन मन एक चित्त झालं नानाजी का त्यानंतर ध्यान. तन मन ध्यान द्या लावणीया नीट. तन म्हणजे शरीर. शरीर महाराज तुकोबाराय म्हणतात, नको जाऊ देऊ भंगा, गात्र माझे पांडुरंगा. कारण कथेची सामुग्री देह अवसानावरी. शरीर जर तुमचं सदृढ नसेल तर तुम्ही भक्ती करू शकत. गुडघे टेकले आणि मग विचारतं, बाबा ए बाबा दिंडी कधी निघणार आहे? मरदे घरी आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आता इथं आपल्या कीर्तनातला मुद्दा आहे बरं. जव काळ असे दुरी ठेला, जोपर्यंत काळ लांब आहे ना, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरुणी भला, न वंचे त्याला चुकू नको. जोपर्यंत काळ लांब आहे ना, तुझं शरीर चांगलं आहे ना, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय. एखाद्याला मारायचं म्हणल्यावर ताकद पाहिजे का नाही? मग आपल्याला काळाला मारायचंय. शरीर कसं पाहिजे? म्हणून तुकोबराय म्हणतात, कान्होबाराय म्हणतात, तन
आणि तनाच्या पुढे गेले ना दादा, त्यानंतर येतं मन. मन माणसाचं स्वच्छ पाहिजे. काही लोक आमच्या तोंडावर गोड बोलतात, आमच्या तोंडावर गोड बोलतात आणि गाडी पुढे लांब गेली का फाटक्या तोंडाचा येतो असं म्हणतात. आता तुमचं कौतुक करायला मी का तुमचं जावई आहे, मामा असं मामा ते आपल्याला तोंड चोपड्यापणा जमत नाही. मन, काही लोकांचं मन इतकं अशुद्ध आहे महाराज, त्यांनी कितीही साबण वापरले तुकोबरायांच्या भाषेत, नाही निर्मळ मन. काय करील निर्मळ पावडर असं आहे का, काय करील साबण, मन निर्मळ नसेल. पण माऊली हरिपाठामध्ये सांगतात मनाचे प्रकार 2. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. मनोमार्ग गेला, काय मनोमार्ग गेला, हरिपाठी स्थिरावाला. ज्ञानेश्वरी मध्ये या, तू मन हेची करी, असंच राहू द्या. माझी या भजनी प्रेम दरी, सर्वत्र नमस्कारी, मज एकाते मन. परमार्थामध्ये मनाला खूप किंमत आहे. आणि म्हणून तन आणि मन, मनाच्या पुढे तन आणि मन ज्या वेळेला एकत्र येतं ना महाराज, ध्यान लावणी आणि माऊलीची ओवी आठवली म्हणून सांगून जाईल. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषची. अंडरलाईन करा या ध्यानाच्या शब्दाच्या बाहेर. अट्टहास करा, मारा हका देवा भय अट्टहासे, जव काळा आडायसे झाले नाही. जोपर्यंत आपण मेलो नाही ना दादा, जोपर्यंत आपण मेलो नाही तोपर्यंत आपण देवाला हाका मारा. आपली अशी पद्धत आहे नवनाथ महाराज, जिवंतपणी माणसं माणसाची गोड बोलत नाही बरं का, मेल्यावर स्टेटस ठेवतात. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबरा. कधी कधी हे कधीचा मुद्दा बोललो मी नाना, श्रद्धांजली वाहणार आहे का, साधं गोड बोलतात. त्यांच्यासारखा गावात माणूस नव्हता. त्यांनी कधी कुणाला एक शब्द बोलले नाही, सगळ्या गावानं त्याला लुटून खाल्लेला असतं. महाराज, मेल्यावर कौतुक करण्यापेक्षा जिवंतपणे गोड बोलायला शिका. कारण मेलेला माणूस निघून जातो पण त्याचा आत्मा आपल्याला तळतळायला लावल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल मग देवाला हाक मारायची. 10 मिनिटात कीर्तन आवरणारे, काळजी करू नका, मला कल्पना आहे तुम्हाला ऊन लागतं याची. ऐका, अट्टहास करायचा आहे, देवाला हाका मारायचा आहे. पण मग कसं, अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती असो मीठ भाकर, नाम प्रभूचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. पुन्हा बायको आपली का, जसे 1500 रुपये जाहीर झाले, कोणत्याच घरात नीट स्वयंपाक नाही.
झेरॉक्सच्या दुकानात बाई, आधार कार्ड अपडेट करायला बाई, शाळेत दाखले काढायला बाई. मी कुठल्या पक्षाचं नाही, ध्यानात धरा, मी शासनाचा माणूस आहे. पण जसे जाहीर केले 18 तारखेला 2 हप्ते येणार आहेत, 3-3 हजार, यांना अजिबात रुपया द्यायचा नाही. आपण सगळ्यांना सांगून ठेवतो, मी देणार नाही तर माझ्या बहिणीला, तिला सांगायचं दाढीवाल्याला फोन लाव आणि त्याच्याकडून पैसे घे. तू काय आता आमची बहीण राहिली? बरं, नुसती बहीण नाही, त्याची लाडकी बहीण आहे. त्याच्यामुळे आता साडी बिडी आपले पैसे वाचले. आता आपण त्याचं काहीतरी 1-1 ग्रॅम काहीतरी करा. कशाबद्दल बोलतोय? जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला असे हा जन्म मोलाचा, असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया, नको तू घालवू असे हा जन्म मोलाचा, असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया, असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया, करून घे भक्तीने शोधे तुझ्या अंतरंगाची, कधी कुमारी आवाज कारभारी बाबांच्या रूपानं या अलकाताई दत्तू बाबा आमच्या रतन मावशी यांचे आधार खऱ्या अर्थानं गेलाय. काय असतो बाप अगदी एका मिनिटात सांगून सेवा आटोपती घेतोय. ऐका. अरे उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने
दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये आसू जरी कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लय अवघड आहे गड्या उमगाया बाप उमगाया बाप. खऱ्या अर्थानं या लेकराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या लोक श्राद्धाला कीर्तन करतात, या दादा करता एकदा टाळी वाजवा. दादानं बापाच्या दाव्याला कीर्तन केलं विठाल विठाल. आज या दत्तू भाऊ अलकाताई यांच्या समोर प्रश्न पडलाय बरं का, संपलंय. हा होईल ना. प्रश्न पडलाय काय आता बाप कोणाला म्हणायचं. कारण एकदा बाप गेला महाराज, हाडाची काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस करतो, लेकरा करता राब राब राबतो. पण बाप गेल्यावर प्रश्न पडतो. आवाज बाबा 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 हका मारू मी कुणाला. प्रश्न पडला या मुलांच्या समोर. आपला बाप कसा आहे असू द्या, लवळा असू द्या, मुका असू द्या, बाहेर असू द्या, प्यारलेचा झटका गेलेला असू द्या, येडा असू द्या, पण आपला बाप तो बाबा 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 हका मारू मी कुणाला. सोडून या गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 का मारू मी कुणाला. कुणाला बाबा म्हणणार आहे तुम्ही आता. आणि आवाज जरी दिला कोण हो देईल तुम्हाला महाराज. म्हणून बाप गेला सगळं संपलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी कीर्तनाला साथ देण्याकरता आपल्याच परिवारातील आपल्या समाजातील एक गोड गळ्याचे धनी असणारे तुमचे पाहुणे माझे वारकरी जीवलग मित्र आदरणीय श्री सागर महाराज गुळवे यांनी या ठिकाणी गोड आपल्या आवाजानं आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे. त्यानंतर आमचे धाकटे गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती पारायण वारकरी संप्रदायाचे सगळे नियम पाळणारे निलेश महाराज कांगणे, तसेच माझ्या डाव्या हाताला आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य ज्यांची थाप पडल्याशिवाय समाज प्रबोधनकार हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत इंदुरकर महाराजांना झिटवाकीजवरती कीर्तन करता येत नाही ज्यांच्याशिवाय असे संकेत महाराज दादा आरोटे. ही सगळी विद्वान मंडळी आणि ही लय किमतीची मंडळी बरं, म्हणजे पैशानं नाही, मग यांचं खूप मोठं नाव आहे. त्यानंतर आमच्या काय तुमच्या संस्थेचं नाव ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या या सगळ्या मुली यांच्याकरता एकदा टाळे वाजवा. मग त्यांना आपल्याला नाचायला लावायचे अजून म्हणून जरा जोऱ्यात वाजवा. आणि त्यानंतर आमचे अमरदादा सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे, त्यांचेसुद्धा आभार. पिंगळ्याच्या आधीच मानून घेतो म्हणजे व्यवस्थित करशाल. सगळ्यांनी हातवरती करा. संपलं कीर्तन आता. आणि या कीर्तनाचं चित्रीकरण जे करतात असे आमचे पाहुणे कोल्हे अरुण भाऊ कोल्हे यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कीर्तनात आमचे अमित महाराज आहे ज्यांच्यामुळे मला कीर्तन मिळालं. हातवरच करा, मी बोलत राहतो. ज्यांच्यामुळे मला कीर्तन मिळालं आमचे विकास दादा गुळवे, तसेच माझ्यावरती बंधुतुल्य प्रेम करणारे आपले मच्छू नाना गुळवे या ठिकाणी आहे. माझ्यावर प्रेम करणारे नवनाथ दादा आहे या ठिकाणी. सगळी परिचित मंडळी आहे. सगळ्यांचे नावं घेतलं तर 5 वाजतील. घेऊ का नावं? मग करावरती हात. एकदम सावधान. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बंद करायचं. अरे हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल
हात वर करा. ओम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव कर कैवारी हो वारी हो वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर हे पार्वतीच्या बाळा पायात माळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा कशाचा आवाज झाला गणपती माझा नाचत आला आवर तुला बेलाची आवर तुला बेलाची बेलाच्या बाळाची हे बोळ्या शंकरा हे बोळ्या शंकरा त्रिशूळ डमरू हाती सवेलाचे पार्वती हो त्रिशूळ डमरू आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोळ्या हे जरी नाही गालं मग दुसरं येईल हे जरी नाही गालं हे सरते शेवटी गा काळ बांधून येईल सरते शेवटी गा एका जनार्दनी आमुचे काय जाईल एका जनार्दनी आमुचे काय जाईल पिंगळा 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 माधवारे बोल बोल बोलेला पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोली बोल बोलेला पिंगळा माधवारे एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारण भा मारा हका देवा भयाट्टा हसे जवळ काळ आडायसे झाले नाही यथामती यथा अवकाश अवंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा निघाला असेल लेकराचा अंत करून देवाला माफ करा. जे चांगलं असेल ते माझे श्री गुरु हरिभक्तीपरायण गाथामूर्ती राऊत बाबांचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या वाणीचे बुद्धीचे दोष समजा. करविली तशी केली कटकट वाकडे कनीट देव जाणे सगळे टाळकरी सागर महाराज असतील आमचे निलेश महाराज असतील आमचे संकेत महाराज सगळी माझ्यावरती प्रेम करणारी तुम्ही सगळी मंडळी तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती आणि आदरणीय कैलासवासी कारभारी बाबाच्या चरणावरती ही सेवा समर्पित सेवेला या ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले करू वेडी